पावसाळा म्हटलं की मुंबईकरांचं लक्ष सगळ्यात आधी लागून राहतं ते नाले सफाईकडे। कारण नाले सफाईवरच मुंबईकरांचे पावसाळ्यातले हाल ठरतात। नाले सफाई व्यवस्थित झाली असेल तर मुंबईत पाणी तुंबत नाही, हा खरं तर सिद्धांत आहे। पण गेल्या काही वर्षात या नाले सफाईबाबत कायमच बोंब असते। म्हणूनच यंदा मुंबईत नाले सफाई कशी आणि किती झाली आहे हे पाहण्यासाठी लोकशाही मराठीने थेट रस्त्यावर उतरत पाहणी केली। तेव्हा भीषण वास्तव आमच्या समोर आलं। पाहुयात मुंबईतील नाले सफाईचा लोकशाही मराठीने केलेला रियालिटी चेक नेमका काय सांगतो या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। मुंबईच्या नाले सफाईचं वास्तव काय? लोकशाही मराठीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। मुंबईतल्या नाल्यांची सफाई की धुळफेक? साधारणतः एक आठवडा आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाली। मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली। पण मुंबई महानगरपालिकेकडून केली जाणारी मान्सूनपूर्व तयारी ही पूर्ण झाली आहे का हेच पाहण्यासाठी लोकशाही मराठीने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी रियालिटी चेक केला। तेव्हा वेगळंच वास्तव समोर आलं। 31 मे 2025 पर्यंत मुंबईतील सर्व नाल्यांची सफाई ही पूर्ण होईल असा दावा मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच केला होता। मात्र धारावी आणि मानखुर्द येथील शिवाजीनगर येथील नाल्यात गाळ आणि कचऱ्याचा ढिगारा निदर्शनास आला। सध्या आपण आहोत मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणजे धारावी परिसरामध्ये, जिथे पाहू शकता सध्या नाले सफाईचं रियालिटी चेक आपण करत आहोत। हा जो नाला आहे अगदी धारावीच्या मध्यभागातून हा वाहणारा मोठा नाला आहे आणि संपूर्ण जर परिसर पाहिला धारावीचा तर हा दाटीवाटीचा परिसर आहे। नाला जो आहे तो अद्यापही स्वच्छ केलेला नाहीये आणि अगदी पावसाळा हा तोंडावर आलेला आहे। पालिका प्रशासनाकडून एकंदर 31 मे पर्यंत नाले सफाई पूर्ण होईल अशा प्रकारे दावा केला होता। मात्र हा दावा काहीसा आपल्याला फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। मानखुर्द येथील शिवाजीनगर परिसरात भला मोठा नाला तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं इतका व्यापला होता की त्यातील वाहतं पाणीच दिसेना। गाळ आणि प्लास्टिकच्या पिशव्या अशा असंख्य गोष्टी या नाल्यामध्ये अडकून पडल्या। सध्या मी आहे शिवाजीनगर, जो मानखुर्दजवळ संपूर्ण परिसर आहे आणि इथं जो हा भला मोठा नाला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संपूर्ण नाल्यामध्ये सध्या आपल्याला संपूर्ण गाळ आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहायला मिळत आहे। संपूर्ण नाला जो आहे तो या कचऱ्याने संपूर्ण आच्छादलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। इतका ढिगारा या संपूर्ण नाल्यामध्ये आहे। त्यामुळे येत्या काळात पालिकेने जो दावा केला तो दावा कुठेतरी फोल ठरलेला आहे आणि येत्या काळामध्ये जर मोठा पाऊस झाला तर पुन्हा एकदा जलमय परिस्थिती इथं उद्भवू शकते, अशा प्रकारे सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईच्या नाल्यांची पाहणी केली तेव्हा नाले सफाईच्या संदर्भात त्यांनी असमाधान व्यक्त केलं। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुंबईतील अनेक ठिकाणच्या नाले सफाईची पाहणी केली। मात्र नाले सफाईचं काम हे 35 ते 40% वर झालं नसल्याचं मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजपचे नेते रवी राजा यांनी सांगितलं। आमचे महानगरपालिकाचे प्रशासक आणि जे दावे करतात की इतकी टक्के झालेले आहे ते खरंच त्या इतकी टक्के झाले नाही। आजपर्यंत मला असं वाटतं की 50%, 45% 45 आणि 50%चे वर नाले सफाईचं काम झाले नाही। सध्या नाले सफाईसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाल्यातील साचलेला गाळ काढला जातो। नंतर काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावली जाते। त्यानंतर या सगळ्याचं मोजमाप केलं असता यामध्ये 50%पेक्षा अधिक प्रमाणात फरक दिसून आल्याचा आरोप होतोय। यावर्षी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 240 कोटी रुपयांचे नाले सफाईचे टेंडर काढले। मात्र हा कोट्यवधींचा पैसा गेला कुठे हा प्रश्न अधोरेखित होतोय। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला असू शकतो असं मत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केलंय। जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासोबत जेव्हा आपण त्याला बघत आहे त्यामध्ये असं माहीत पडलं की 50% मॅच होत नाही, 50% मॅच होत नाही। तर त्याचा अर्थ असा आहे की जे गाळ काढतात हे गाळ तुम्ही जेव्हा कुठे टाकतात त्यामध्ये कुठे ना कुठे काही मिश्रण होतात आणि त्यामध्ये डेब्रिज आणि सगळे जे होतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मॅच होत नाही, तर यामध्ये कुठे ना कुठे गडबड आहे आणि भ्रष्टाचार आहे। नाले सफाई योग्य रीतीने न करणारी पालिका जितकी जबाबदार आहे तितके जबाबदार या नाल्यात कचरा टाकणारे बेजबाबदार नागरिक देखील आहे। त्यामुळे नाले सफाईसाठी जो कोट्यवधींचा खर्च केला जातो त्याच पैशात जर नाल्यांवर जाळी किंवा इतर गोष्टींचं आच्छादन बसवलं
तर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा फायदा होईल असं देखील रवी राजांनी म्हटलं. जाली टाकायला पाहिजे. 100% जेव्हा काय होणार, तुम्ही जाली टाकणार ना, तो काय जे कचरा जे आपला स्लममध्ये जे कचरा जे ते नालेमध्ये टाकतात त्याप्रमाणे कमी होणार. आणखी एक आहे की काही जागेवर आपण हे जाली बसवायला पाहिजे. जे आपला जे फ्लोटिंग मटेरियल आहे, फ्लोटिंग मटेरियल पुढे जाणार नाही, तो असा काही नालेवर बसायला पाहिजे. फक्त पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून नाले सफाई करण्यापेक्षा आता मुंबई महानगरपालिकेनं वर्षाचे 12ही महिने नाले सफाई करावी, जेणेकरून यंत्रणांवर ताण येणार नाही असा सल्ला देखील रवी राजांनी दिला. त्यासोबतच राहिलेल्या अवघ्या काही दिवसात उर्वरित नाले सफाई करावी, जेणेकरून पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होणार नाहीत आणि मुंबईची तुंबई होणार नाही याची पालिकेनं काळजी घ्यावी असा सल्ला देखील रवी राजा यांनी दिला आहे. तुमच्या गाल काढण्यासाठी 240 कोटी रुपया देणार आहे आणि 2 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे. तो 480 क्रोर्सचा कॉन्ट्रॅक्ट आहे. तो 240 कोटीचा मी वारंवार सांगितलं आहे की एक तो असा आहे की तुम्ही काय सांगणार की पाऊस लवकर आला, आणि क्लायमेट चेंजमध्ये पाऊस येणार आहे. तो एक असा आहे की आता गाल काढायचा जे आहे तुम्ही 12 महिना करा. आता मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर तयार झालेली जलमय स्थिती हे मुंबईकरांसाठी नित्य नियमाचं झालंय. आणि आता नाले सफाई संदर्भात रियालिटी चेक पाहता यंदाही तुंबलेल्या मुंबईत मुंबईकरांना मार्ग काढावा लागणार हे मात्र नक्की. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.